मम्मी दादाला बोल ना राखी बांधायला. शौर्य, सारवी तुझी वाट बघते राखी बांधायला, ये लवकर. अजून 5 मिनिटं थांब ना प्लीज. अरे ये लवकर, बिचारी किती वेळ बसली एकटी. मम्मी प्लीज 2 मिनिटं मोबाईल बघू दे. थांब, तू असं येणार नाही, तुझ्या पप्पालाच बोलवते. शौर्य, सारी वाट बघते ना तुझी बाळा. जा लवकर राखी बांधून घे त्याच्याकडून. दिवसभर आपला मोबाईलमध्ये असतो. तुला काय रक्षाबंधन असं काय आहे की नाही? हां, तू घरामध्ये सर्वात जास्त कोणाला प्रेम करतो? सारवी. सारवीला ना. मी आणि तुझ्या मम्मीनंतर तुला सारवीला सांभाळायचं आहे ना. तू घरात मोठा आहेस की नाही? एवढा समजदार आहे, मग कशाला दिवसभर मोबाईलमध्ये असतो? आज रक्षाबंधन आहे ना, मग तुला त्या गोष्टीची काळजी नाही आहे का? आपली छोटी बहीण आहे, केव्हापासून बसली आहे, तुझी वाट बघते राखी बांधायची. तुला सख्खी बहीण आहे ना, त्या तुला खुश व्हायला पाहिजे. मला सख्खी बहीण नाही आहे, चुलत बहीण आहे. पण दरवर्षी रक्षाबंधनाला ना तिची वाट बघत बसतो. तिच्या फोनची वाट बघतो, तिची येण्याची वाट बघत असतो. ती कधी येईल आणि मला राखी बांधेल. म्हणून लहान मुलीला कधीच सतू नकोस. तिच्या नेहमी पाठीशी उभा राहा आणि वचन दे मला, नेहमी तिच्या पाठीशी उभा राहशील, तिला साथ देशील आणि तिला कधीच सतवणार नाही. माझे शहाणे बाळ, जा राखी बांधून घे.